नमस्कार, गावाकडची टेस्ट या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण आहे ना मस्त आहे ना हॉटेल सारखं आहे ना जाळीदार आणि कुरकुरीत आहे ना आज आपण मस्त आहे ना रेशन तांदळापासून आपण डोसा बनवणार आहोत आणि घरच्या साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुम्हाला आहे ना बाहेरचं विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवायचं आणि किती पाहिजे तेवढा आपल्याला खाता पण येतोय। तर आहे ना आपण मस्त रेशनच्या तांदळाचा आपण डोसा तर बनवणार आहोत। तर ते कसा बनवतात ते आज आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत आणि ते डोसा बरोबर खाण्यासाठी ना आपण मस्त बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी सुद्धा असणार आहे। तर ते सगळं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात। तर आता इकडे बघू शकते मस्त आपण आहे ना पनीर मसाला बनवण्यासाठी इकडे आपण भरपूर पनीर घेतलेले आहे आणि इकडे बघा थोडंसं आहे ना ओले वाटाणा सुद्धा घेतलेले आहे, आपलं घरचं कांदा लसूण मसाला आणि इकडे हळद पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, मीठ आणि इकडे आपण आहे ना 2 कांदा आहे ना असं पातळ उभा चिरून घेतलेले आहे, 2 टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेले आहे, उभं चिरून घेतलेले आहे, 1 चमचावर आपण धने घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरची घेतलेल्या आहे आणि इकडे आपण आलं लसूण घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे। तर आता इकडे बघू शकताय आपण आहे ना मस्त डोसासाठी आपण इकडे पीठ तयार करून घेतलेले आहे। ह्यामध्ये आहे ना आपण कुठलंही तुम्ही भांडं घ्या, त्यातलं आहे ना मी इथं आहे ना वाटीप्रमाणे घेतलं होतं 3 वाटी तांदूळ, रेशनचं तांदूळ आणि त्यामध्ये आहे ना 1 वाटी आपण उडीद डाळ घातलं होतं आणि अर्धा वाटी आपण हरभऱ्याचं डाळ वापरून आहे ना ह्यामध्ये आपण पूर्ण आहे ना काल सकाळी आपण हे भिजत ठेवलं होतं आणि पूर्ण दिवसभर आपण भिजून आहे ना मग संध्याकाळी आपण असं बारीक करून आहे ना रात्रभर आपण हे मुरवण्यासाठी ठेवलं होतं। बघू शकताय आता मस्त आहे ना ला जाळी पण सुटलेली आहे, तर पीठ चांगलंच आता मुरलेले आहे, त्यामुळे ना असं आपल्याला दिवसभर भिजत घालायचं आणि रात्री बारीक करून आपल्याला असं मिश्रण आपण तयार करून घ्यायचं। असं डब्बल असं फुलतोय असं या पद्धतीनं पीठ आता डोसासाठी तयार झालेले आहे। तर आहे ना आपण भाजीसाठी इकडं भरपूर आहे ना बटाटा शिजवून घेतलेले आहे, जर आपल्याला आता भाजी करायचं आहे। तर इकडे बघू शकताय खोबऱ्याच्या चटणीसाठी आहे ना इकडे खोबरं घेतलेले आहे, ओलं खोबरं आणि थोडंसं शेंगदाणे घेतलेले आहे, इकडे फुटाणा डाळ घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं आणि हिरव्या मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेले आहे। तर इकडे बघू शकताय इकडे भाजीसाठी आहे ना मी हिरव्या मिरची ना थोडंसं बारीक करून घेतलेले आहे, 1 कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आहे ना भाजीसाठी पण लागणार आहे आणि चटणीसाठी सुद्धा आपल्याला लागणार आहे, मीठ, देशी हळद पावडर, जिरं, मोहरी घेतलेली आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे। तर आता पहिल्यांदा ना आपण चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी आपण इकडं खोबरं, शेंगदाणे, वाटाणा आणि ही कोथिंबीर, हिरव्या मिरची, लसूण वगैरे सगळं आपल्याला ना बारीक करून घ्यायचं आहे। बारीक करून घेऊयात सगळं, थोडंसं पाणी घालून आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा आता आपण या पद्धतीने ना इकडे बारीक करून घेतलेले आहे, ह्यामध्ये अजून थोडंसं आपण पाणी घालूया, आपल्याला थोडंसं आहे ना चटणी पातळ करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण थोडंसं ह्यामध्ये आपल्याला पाणी वाढवायचं म्हणजे चांगलं लागतं चटणी, जास्त घट्ट पण नाही करून घ्यायचं। आता आपण ह्या पद्धतीने इकडे आपण हे पूर्ण पाणी घालून आहे ना मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला चटणीला ना तडका द्यायचा आहे। बघा आता आपण आहे ना एका बारक्या पातेल्यामध्ये ना तेल ठेवलेलं आहे गरम करायला। आता तेल सुद्धा चांगलंसं गरम झालेले आहे, तर ह्यामध्ये घालूया मोहरी, जिरं घालूया आणि इकडे आपण मिरची घेतलेली आहे, मिरची घालायची आपल्याला, कढीपत्ता घालूया, कढीपत्ता चांगलंसं आहे ना सगळं आहे ना तेलामध्ये परतलेले आहे। तर आता आपण चटणीवरती घालूया, पूर्ण असं आपल्याला वरनं तडका द्यायचा, मस्त तडका बसतोय, तर आपलं चांगलंच आहे मिक्स करून घ्यायचं। मस्त आपली चटणी आहे ना तयार आहे, बघू शकते दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण मस्तच लागणार आहे। तर आता आपण ह्यामध्ये घालूया चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही आहे ना ह्यामध्ये साखर पण घालू शकताय पाहिजे असेल तर तुम्हाला थोडंसं। बघ आता चटणी तर तयार झालेली आहे, तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण भाजी करून घेऊयात। हे बघा आता आपण इकडे एक कढई ठेवलेली आहे, कढईत आपण आहे ना भाजीसाठी आपण तेल घालूयात। बघा आता तेल घातलेले आहे, तर आपण तेल आहे ना चांगलंसं गरम करून घेऊया, त्यामध्ये आपण घालूया इकडं जिरं मोहरी घालायचं आपल्याला। बघू शकता पूर्ण असं तेल आहे ना गरम झालेले आहे, चांगलं असं आहे ना फुलून वरती आलेले आहे। तर ह्यामध्ये आपण आता घालूया कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालूयात, चांगलं आपण आहे ना परतून घेऊया।
कांदा वगैरे. कांदा आहे ना थोडंसं आहे ना लालसर व्हायला पाहिजे, असं आपल्याला हे परतून घ्यायचं. बघू शकता तेल चांगलंसं गरम झालं की पटापट आहे ना परतला जातो. आता कांदा आहे ना थोडंफार परतलेले आहे. तर यामध्ये आपण आहे ना इकडं हिरव्या मिरच्या पण बारीक करून घेतलेल्या आहेत, ते घालूया. आणि बटाट्या भाजीला आहे ना मिरची चिरून घालण्यापेक्षा आहे ना असं बारीक करूनच घालायचं, म्हणजे सगळीकडं चांगलं असं मिरची चव उतरते. त्यामुळे आपण बारीक करूनच घालायचं, नाहीतर चिरून घातल्यावर काय होते एका साईडनं तिखट लागतं, एका साईडनं नाही लागत. त्यामुळे आपल्याला बारीक करूनच घालायचं, म्हणजे सगळीकडे आहे ना भाजीला चव चांगलं लागते. मग आता सगळं आहे ना आपण मिरची चांगलंसं भाजून घेतलेले आहे. तर यामध्ये आपण घालूया देशी हळद पावडर घेतलेले आहे, ते घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्येच आहे ना आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, म्हणजे सगळीकडे आहे ना बटाट्याला चांगलं असं चव उतरेल. वरण घालण्यापेक्षा आपण मसाल्यामध्ये घालायचं, म्हणजे सगळीकडे मसाला लागतोय, त्यामुळं मीठसुद्धा सगळीकडे होतंय. आता सगळं आपण हे मिक्स करून घेऊया. आणि आपण बटाटा आहे ना पूर्ण बारीक करून घेतलं होतं ना, ते सगळं आपल्याला ह्यामध्ये घालायचं. आता आपण सगळा बटाटा घातलेले आहे. तर आता आपण पूर्ण आहे ना मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. ह्या पद्धतीने आपल्याला मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं. बघा आता आपण आहे ना सगळं आपण बटाटा चांगलं असं मिक्स करून घेतलेले आहे. बघू शकताय मस्त आहे ना भाजी दिसतोय, डोसाबरोबर खाण्यासाठी मस्तच लागणार आहे. तर आता आपण ह्याच्यावर नाही ना थोडंसं आपण कोथिंबीर घालूया आणि परत आपण सगळं मिक्स करून घेऊया. पूर्ण असं आहे ना सगळं असं खालीवर करून मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे मसाला लागायला पाहिजे. आणि पूर्ण मऊ पण झालेली आहे भाजी, त्यामुळं आपण बटाटा आहे ना चांगलं असं आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचं. हे बघा आता आपल्याला मस्त आहे ना भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. आता आपल्याला मस्त आहे ना आता डोसा तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इकडे पीठ तर मस्त तयार झालेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया मीठ घालायचं आहे चवीपुरतं. मस्त आपण आहे ना आता पीठ आंबवलेले आहे. बघा किती मस्त आपलं पीठ तयार झालेले आहे. तर यामध्ये आहे ना अजून थोडंसं आपण आहे ना पाणी घालूया. आपल्याला डोस्यासाठी थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. बघूनच घालायचं आपल्याला पाणी, एकदम पण नाही घालायचं, जास्त आपल्याला पातळ पण नाही करून घ्यायचं. थोडंसं आपल्याला हे पातळ करून घ्यायचं. अजून थोडंसं आपण हे पाणी घालूयात आणि चांगलंच आपण हे मिक्स करून घेऊया. हे बघा आता आपण ह्या पद्धतीने आपण इकडं हे पीठ तयार करून घेतलेले आहे. आणि ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ पण घातलेले आहे. दुसरं आपण ह्यामध्ये काहीच घालणार नाही. बघू शकता आपण इकडं तवासुद्धा ठेवलेले आहे. थोडंफार आता तवा गरम झालेले आहे. तर आपल्याला सगळीकडे आहे ना थोडंसं हे तेल लावून घ्यायचं. सगळीकडे तेल लागायला पाहिजे. थोडंसंच लावून घ्यायचं, जास्त पण नाही लावून घ्यायचं. ह्या पद्धतीनं. आणि आता तवा गरम झालेलाच आहे. तर आपल्याला ना पूर्ण तवासुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं नाही, थोडंसं आपल्याला तवा गरम पाहिजे. तर त्यासाठी आपण आहे ना इकडे आपण मिठाचं पाणी करून घेतलेले आहे. मीठ घालून ना त्यामध्ये आपण पाण्यामध्ये ना आपण मीठ घातलेले आहे. तर आता आपण थोडंसं आहे ना असं पाणी घालून घ्यायचं आणि परत सगळं आपल्याला पुसून घ्यायचं. आता पुसून घेतलेले आहे. तर आपण आता इकडे डोश्यासाठी आपण पीठ घालूया. तसं आपल्याला चांगलंच आहे ना फिरवून घ्यायचं हलक्या हातानं. हे बघा आता ह्या पद्धतीने ना आपण तव्यामध्ये घातलेले आहे. तर बघू शकता आता आपल्याला चांगलं असं आहे ना हे भाजून घ्यायचं आहे.
पूर्ण असं आपल्याला खरपूस होईपर्यंत हे भाजून घेऊयात. आता बघू शकता थोडंसं आहे ना आता भाजलेले आहे, परतलेले आहे. तर बघू शकताय पूर्ण कडेसून सोडत आहे आणि खरपूस आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं. बघा कसं उठतंय. अगोदर आपण सगळं आहे ना सोडून घेऊयात. सगळ्याकडे आपल्याला सोडून घ्यायचं अगोदर आणि आपल्याला हे पलटी करून घेऊया. बघा मस्त आहे ना भाजलेले आहे. बघू शकताय मस्त असं खरपूस आहे ना आपला डोसा तयार झालेले आहे. तर आता आपण इकडे ताटामध्ये काढून घेऊया. दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर आहे ना मस्तच लागणार आहे. तर आता आपण दुसरं करून घ्यायचं आपल्याला. बघा आता आपण दुसरं आहे ना तव्यामध्ये घालूया. सारण घालूया. चांगलंच आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे. एकसारखंच आहे ना चांगलं आपण पसरून घ्यायचं. आपल्याला किती मोठं पाहिजे तेवढं तुम्ही हे पसरून घेऊ शकताय. बघा तर आपण एवढं इकडं तयार करून घेतलेले आहे. तर आपल्याला हे सुद्धा डोसा आहे ना चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. वरती झाकण वगैरे काही लावायचं नाही, काय नाही. असंच आपण आहे ना चांगलं असं खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. कमी तेलामध्ये आहे ना हे डोसा तयार होतोय. जास्त तेल लागत नाही, काय नाही आणि मस्त आहे ना कुरकुरीत पण होतात डोसा. त्यामुळे आता आपण हे सुद्धा आहे ना चांगलं असं परतून घेऊयात. पूर्ण आहे ना खरपूस दिसल्यावरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं, म्हणजे खरपूस चांगलं होतं खायला. आणि ह्याला सुद्धा आपण तेल सुद्धा लावलं नाही, असंच आपण डायरेक्ट आहे ना मिठाचं पाणी मारून आपण हे डोसा गाठलेले आहे. तर हे सुद्धा तुम्ही बघू शकताय जाळीदार पण खूप छान दिसतं आणि खरपूस सुद्धा चांगलं असं होणार आहे डोसा. आणि ह्यामध्ये आपण दुसरं काहीच मिक्स केलं नाही, फक्त आपण तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ वगैरे घालून आहे ना आपण मस्त हे पीठ आपण आंबून घेतलेले आहे. आपण किती पीठ आंबून घेतो ना तेवढं आपलं डोसा आहे ना चांगलं होतं आणि खायला पण चांगलं लागतं. थोडंसं पीठ आहे ना जरा आंबट व्हायला पाहिजे. बघा आता थोडंफार आहे ना आता दिसायला लागलेले आहे. पूर्ण असं आपल्याला खरपूस करून घ्यायचं. पूर्ण कडे आहे ना सोडायला पाहिजे. थोडंफार आता दिसतंय, कडे सोडते का बघूया. हे बघा पूर्णच आहे ना कडे सोडायला पाहिजे सगळं. तेल लावलं नाही, काय नाही. जरा सुद्धा आहे ना खाली चिटकत नाही, काय नाही. बघू शकताय चांगलंच आहे ना भाजला जातोय. हे बघा आणि वरती कुरकुरीत पण झालेले आहे डोसा. दोन्ही बाजूने बघू शकताय मस्त आहे ना आपला डोसा तयार झालेले आहे. तर आता आपण हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने ना आपल्याला सगळं डोसा तयार करून घ्यायचं आहे. आता मस्त आपण सगळं डोसा तयार करून घेतलेले आहे. चटणी तयार झालेली आणि भाजी सुद्धा तयार झालेली आहे. तर इकडे बघू शकताय मस्त आहे ना आपलं डोसा कुरकुरीत असं तयार झालेले आहे. दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर मस्तच लागणार आहे आणि कुरकुरीत पण झालेले आहे. तर आता आपण आहे ना भाजी घेऊया. मस्त बटाट्याची भाजी पण तयार आहे आणि डोसा बरोबर आहे ना भाजी चांगलं लागतो. आणि आता आपण इकडे आपण चटणी पण घेऊयात. खोबऱ्याची चटणी आता तयार आहे. तर आता मस्त आहे ना डोसा, भाजी, चटणी वगैरे सगळं आता तयार झालेले आहे. तर आता आपण सगळ्यांना ना खायला देऊयात. तर आता बघू शकताय मस्त आपण आहे ना रेशनच्या तांदळापासून आहे ना कुरकुरीत आणि जाळीदार असा आपण डोसा इकडे तयार करून घेतलेले आहे. आणि त्याबरोबर आपण आहे ना इकडे खोबऱ्याची चटणी सुद्धा तयार करून घेतलेली आहे आणि इकडे बटाट्याची भाजी सुद्धा आपण तयार करून घेतलेली आहे. तुम्ही पण आहे ना एकदा घरच्या साहित्यात तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर आहे ना आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.